नमस्कार, मी दिव्या. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, ऐतिहासिक निर्णय आणि महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांचा आढावा आपण घेणार आहोत. आता पाहूया ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा. दारू पिऊन शिवीगाळ केल्याने उसगाव तालुका करवीर येथील मणेरमळ्यात प्रशांत बाबूराव पंडित या रिक्षा चालकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आलाय. या प्रकरणी संशयित यश दीपक दोरकर वय वर्ष 21 आणि अमित कुतबुद्दीन आयनापुरे वय वर्ष 22 यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या दोघांवर गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल झालाय. प्रशांतने शिवीगाळ केल्याने त्याला दगडाने ठेचून मारल्याचे त्यांनी सांगितलं. या संशयित आरोपींना पुढील तपासासाठी गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात दिलंय. रंगपंचमीच्या दिवशी आंघोळीसाठी कळंबा तलावात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झालाय. रविवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेल्या या तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी सांडव्याजवळ पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये. राजदीप नारायण साहा वय वर्ष 30 असं मृत तरुणाचं नाव आहे. सोमवारी सकाळी तलाव परिसरात फिरायला आलेल्या काही नागरिकांच्या निदर्शनास सांडव्याजवळ पाण्यावर एक मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिपार रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मद्यधुंद अवस्थेत भर रस्त्यात धिंगाणा घालणाऱ्या तरुणीस रविवारी सायंकाळी नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं. यावेळी नागरिकांना शिव्या देत महिला पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करून कर्मचाऱ्याच्या हाताचा चावा घेतल्याची घटना रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आरके नगर चौकात घडली आहे. या प्रकरणी संयोगिता प्रताप शिंदे वय वर्ष 25 हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मी त्याला नीट घेऊन चाललोय. मी माझ्या जबाबदारीवर खंबीर आहे. मी तू त्याला काय बोललास? आईवर जाऊ नकोस. अशी करते. हा, इथं या डिव्हिजनला या. 21 काय आहे? त्या सगळ्या लोकांच्यात परत सांगू टाकू दे. मी पळून जाणार. आर्टिकल 21 माहित आहे? आर्टिकल 21. गावडी तालुका शाहूवाडी येथे शॉर्ट सर्किटने अचानक लागलेल्या आगीत जनावरांसाठी ठेवलेल्या गवताच्या गंजी जळून खाक झाल्या. जनावरांच्या शेड नजीक आग लागल्याने सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र संतोष कांबळे या युवकाने तत्काळ प्रसंगावधान राखल्याने जनावरांचा जीव वाचला. मात्र आगीने गवताचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. गरीब कष्टकरी कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांच्याकडून होतीये. कर्नूर येथील नदीकाठी असलेल्या शेतीपंपाच्या चोरीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. ऐन उन्हाळ्यात अज्ञात चोरट्यांकडून चोरी झाली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. आधीच उन्हाच्या चटक्याने शेतकऱ्यांची पिके होरपळून निघत आहेत. त्यातच या शेतीपंपाच्या चोरीने अधिक शेतकरी होरपळून निघतायत. गेल्या आठवड्याभरापासून 5 शेतीपंपाच्या मोटारीची चोरी झाली आहे. अनेकांच्या मोटारी चोरट्याने चोरून नेल्याने शेतकरी हतबल झालाय. पोलिसांनी गस्त ठेवत चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये. देवस्थान इनाम जमीन अनेक वर्षांपासून कसणाऱ्या शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय. जमीन कसूनही अनेकांची नावे अद्याप 7/12वर नोंदवलेली नाहीत. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही. यासह विविध मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवारी जोरदार निदर्शनं करण्यात आली. पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथे आंदोलकांनी घोषणाबाजी केली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. अखिल भारतीय किसान सभेचा जय हो. अखिल भारतीय किसान सभेचा जय हो. कोल्हापूर शहरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. राजारामपुरी येथील गॅस एजन्सी समोर आज पहाटेपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या होत्या.
गॅस मिळणार की नाही या भीतीमुळे काही ठिकाणी वादावादीचे प्रकारही घडल्याचे दिसून आले. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होऊ शकतो अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे गॅस टंचाईची शक्यता व्यक्त केली जात असून याच भीतीपोटी नागरिक मोठ्या संख्येने सिलेंडरसाठी एजन्सीकडे धाव घेत आहेत. किती वाजता आलाय? आलोय आता 9:30 ला आलोय. 9:30. हो, आणि नंबर बी आला. अजून अशीच आहे नाही, अजून आणला आला. बुकिंग केलंय का? हा केलंय तरी पण ती लागणं झाली बुकिंग. एवढी लाईन लागायचं कारण काय? ते काय मिळणं झालंय, सिलेंडर मिळणं म्हणून सांगायला लागलेत ना. आणि 25 दिवस व्हायला पाहिजे, त्याचे व्हायला पाहिजे सांगायला लागलं. आपल्या घरातली संपलं तर चूल बंद होणार नाही. मी राजेंद्रनगर भागामध्ये राहतो, तर मी आतापर्यंत 10 वर्षाचा इथला ग्राहक आहे. तरी पण मला घरपोच कधी मिळालं नाही. आणि नेमकं त्यांनी गुरुवार किंवा शुक्रवारची तारीख ठेवलेली असते आणि त्यावेळेला आमच्या घरी कोणीच नसतं. त्यामुळे डेफिनेटली इथं येऊनच मला गॅस प्रत्येक वेळेला घेऊन जायला लागले. आणि आता या युद्धजन्य परिस्थितीमुळे तर या एवढ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. या केसमध्ये तर मी अपेक्षित करू शकत नाही की माझ्या घरी येऊन त्यांनी गॅस द्यावा. अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण संघर्षामुळे जागतिक बाजारावर मोठा परिणाम होतोय. या परिस्थितीचा फटका भारतातील इंधन आणि गॅस पुरवठ्यावरही जाणवू लागलाय. देशातील गॅस वितरण सुरळीत ठेवण्यासाठी व ग्राहकांना त्रास होऊ नये आणि उपलब्ध साठ्याचा योग्य वापर व्हावा यासाठी केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या सूचना केल्यात. यानुसार जिल्ह्यातील गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची तपासणी करण्यात येत असल्याचं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी सांगितलं. तसेच जिल्ह्यातील व्यावसायिक गॅस पुरवठ्यावरही निर्बंध येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र घरगुती ग्राहकांनी भीती बाळगण्याचं कारण नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई नाहीये. आपल्याकडे साधारणतः दर दिवशी 28,000 इतक्या घरगुती गॅस सिलेंडरचं वितरण होतं. तितका स्टॉक आपल्याला कंपनीवरून आपल्याला इथं प्राप्त होत असतो. त्याच्यामुळे घाबरून जायचे काही कारण नाही तिथे. त्यासाठी कुणीही नागरिकांनी गॅस एजन्सी समोर आपण रांगा लावण्याची आवश्यकता नाहीये. फक्त त्याचा जो काही पिरियड आहे, बुकिंगचा पिरियड आहे, तो 21 दिवसावरून 25 दिवस केलेला इतकाच आहे. त्यातही ज्या घरामध्ये एकच सिलेंडरचं कनेक्शन असेल तर त्याला बुकिंग मध्ये प्राधान्य असेल आणि त्याला डिलिव्हरी मध्ये सुद्धा प्राधान्य असेल. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. या बातम्यांचं अधिक सविस्तर विश्लेषण आणि जिल्हाभरातील माहितीसाठी आजच तरुण भारत पेपर खरेदी करा आणि रोज न चुकता वाचा. अशाच नवनवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया. पाहत रहा तरुण भारत कोल्हापूर. तोपर्यंत नमस्कार.